नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज बावडा केसरीचं मैदान आहे आणि या बावडा केसरीच्या मैदानामध्ये ओपनच्या आज सगळेजण टॉपच्या पायऱ्यामध्ये आहेत आणि आज एक टॉपची जोडी बघायला मिळेल का, काय वाटते? संबंध महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते आता बकासूरकडे लागलेलं आहे, कारण की बकासूरकडे लक्ष राहतंच, कारण की तो एक सेलिब्रिटी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रात. आता बघूया कोण असू शकतो बकासूरसोबत. आज मला वाटते विसापूरकरांच्या कार्तिकचं नाव जे आहे ते जोडलं जातं आहे, कारण विसापूरचा कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, हिंद केसरी नंदी आहे आणि पैरा कुणी असो तो गुलाल हा मिळवतोच आणि एक चांगली कामगिरी करून दाखवतोच, कधीही नाराज करत नाही आपल्या मालकाला. आणि बघूया आज जर बकासूरसोबत समीकरण जर असेल तर 100% गुलाल जो असेल तो फिक्स असेल. आणि कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एक टॉपच्या नंदींच्यावर पळालेला नंदी आहे आणि बकासूर आणि कार्तिक ही जोडी अगोदरसुद्धा पळालेली आहे आणि अगोदरसुद्धा पळून या दोघांनी चांगल्यारीत्या कामगिरी करून एक नाव संबंध महाराष्ट्रामध्ये या जोडीनंसुद्धा केलेलं आहे. 1 ते 2 वेळा ही जोडी जी आहे ती पळालेली आहे आणि बघूया पुन्हा एकदा आज पळते का जोडी, बघूया. याच्याकडे लक्ष लागले सगळ्या महाराष्ट्राचं आणि मला असं वाटतं की बघूया, सांगू शकत नाही आहे, एक नाव समोर आले, बघूया काय होते काय नाही. कार्तिक आणि बकासूर ही जर जोडी जर पळाली तर आज 100% गुलाल असेल. गाडीवरती ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर कोराळकर दिसू शकतील कदाचित, बघूया काय होतं. तसेच एक आणखीन एक नाव जे आहे ते वारंवार समोर येते, ते म्हणजे आत्ता एक चालू सीझनचा गुलालाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आहे असा हा निमगावकरांचा सावकार, याचंसुद्धा नाव जे आहे ते पुढे येते. तोसुद्धा एक चांगला नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. हिंद केसरीचा किताब जो आहे त्याने पटकावलेला आहे आणि त्याचासुद्धा वेग दोन्ही खांदी पब्लिकनं आतनं बाहेरनं कुठल्याही खांदी असो तो पाळण्यासाठी सज्ज असतो. आणि आत्ता एक अलीकडच्या काळामध्ये एक चांगला टॉपचा नंदी म्हणून त्याला संबोधलं जाते, कारण की चांगल्या रथी महारथींना त्याने पराभूत केलेलं आहे आणि एक चांगली पाळण्याची एक त्याची शैली आहे आणि त्या शैलीच्या जोरावरतीच तो आज हिंद केसरीचा किताब जो आहे तो पटकावलेला आहे. आणि आज बघूया बावडा केसरी मैदानामध्ये जर बकासूर आणि सावकार ही जर जोडी जर पाळणार असेल तर आज भैया ड्रायव्हर वाटेगावकर या गाडीवरती दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते, कारण की तोसुद्धा एक टॉपचा नंदी आणि बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने त्याचा पळ आहे. त्याच्यासोबत आता एक टॉपचंच आजचं नियोजन आहे आणि बकासूर उद्यासुद्धा पळणार आहे नाशिकमध्ये, त्याच्यामुळे आजचं नियोजन एक फार मोठं आहे बकासूरचंसुद्धा आणि उद्याचं नियोजनसुद्धा फार मोठं आहे. आणि बघूया कार्तिक सावकार या दोघांच्यापैकी आज कदाचित आपल्याला पहिला दिसू शकतो. जर या दोघांच्यापैकी जर नाही झालं नियोजन तर आपल्याला कोणासोबत दिसू शकेल बकासूर, तर मला एक शेवटचं नाव सुचतं आहे ते म्हणजे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सलग 7 वेळा या जोडीनं जो आहे तो बहुमान पटकावलेला आहे असा कारोंडेकरांना अजित शेट यांचा कारोंडेकरांचा चिक्या हे एक नाव समोर येते बकासूरसोबत. जर ही गाडी पळाली तर 100% आजसुद्धा एक नंबरचा प्रबळ दावेदार मानला जातो आहे, कारण की चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय चीज आहे. गुलालाचा बेताज बादशाह आहे, प्रत्येक मैदानामध्ये गुलाल त्याच्या कपाळी असतोच असं त्याचं रेकॉर्ड आहे. आणि जर बकासूर आणि चिक्या ही जर गाडी पळताना दिसल्यास तर अटील ड्रायव्हर तामखाडा या गाडीवरती आपल्याला दिसू शकतील. बघूया कसं नियोजन होते. आजचं नियोजन फार चांगलं आहे, बकासूरचं गुलालाची अपेक्षा आहे आज. या तिघांच्यापैकी नियोजन असण्याची दाट शक्यता आहे. काही लोक म्हणतील पैरा कशाला सांगतो आहे काय, मी पैरा अगोदरच सांगितला नाही आहे, आज मैदान आहे त्याच्यामुळे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यापैकी असू शकतो, कदाचित वेगळासुद्धा असू शकतो, परंतु मला असं वाटतं आहे की माझ्या मनाला वाटते की यापैकीच असणार आहे. बघूया आज बकासूर 100% गुलाल करेल अशी आशा आहे मला. बघूया काय होते काय नाही. धन्यवाद.